जेव्हा घरात भगवंताचा वास होतो तेव्हा मिळतात हे 11 शुभ संकेत. जर दररोज सकाळीच तुम्हाला हे संकेत मिळत असतील तर समजा की तुमच्या घरात ईश्वराचा वास झाला आहे. ते कोणते संकेत आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भगवंताला प्रसन्न करण्यासाठी लोक खूप पूजापाठ आणि व्रत करतात. भगवंतासमोर सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते भोग अर्पण करतात, जेणेकरून भगवंताची कृपा त्यांच्यावर राहावी आणि त्यांच्या जीवनातील कोणत्याही प्रकारच्या समस्याचा सामना करावा लागू नये. हे तर आपण सर्वजण जाणतोच की भगवंताची पूजा आणि अर्चना केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होतात. पण तुम्हाला माहीत आहे का की हे आपल्याला याच्या संकेतही देतात? तर चला जाणून घेऊया त्या संकेताबद्दल, जे तुम्हाला सांगतात की भगवंताची विशेष कृपा तुमच्यावर आहे. जेव्हा तुम्ही पूजापाठ करता तेव्हा ईश्वराचा वास तुमच्या घरात होतोच. तो प्रत्यक्ष स्वरूपात असो किंवा अप्रत्यक्ष, जेव्हा ते घरात वास करतात तेव्हा तुम्हाला जाणवतोच. अनेक वेळा तुम्ही त्यांना पाहतातही असाल. अनेकदा असं होतं की भगवंत तर तुमच्या घरात वास करतात, पण तुमच्या काही चुकामुळे ते परत निघून जातात. तुमच्या काही कर्मामुळे ते निघून जातात. कारण त्यावेळी अनेक लोकही चूक करतात. ते अधूनमधून पूजापाठ करतात आणि मग सोडून देतात. पुन्हा काही दिवसांनी पूजा करतात आणि ती सोडून देतात. पण तर हे सर्व योग्य नाही. त्यामुळे ईश्वर निघून जातात. हे तुम्ही कधीही करू नये. अनेक लोक असेही करतात ज्यांच्या घरात ईश्वर वास करतात, पण त्यांच्या स्वतःला त्याची कल्पना नसते आणि ते स्वतःच त्यांचा वास अपमान करून त्यांना परत पाठवतात. असं म्हणतात की मी तर रोज ईश्वराची पूजा करतो, पण तरीही ईश्वर मला दिसत नाही. तर तुमचे हे सगळे कर्म तुमच्या ईश्वराला दृष्ट करून टाकतात. म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये संकेताबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत, ज्यामधून तुम्ही स्वतः जाणून घ्याल की ईश्वर तुमच्या घरात आले आहे. तर चला जाणून घेऊया या संकेताबद्दल. पण त्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर राहावी, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. नंबर 1. जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये उठता. रोजच तुमची झोप याच वेळी खुलते. तसेच जर ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला असं स्वप्न दिसत असेल की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात, मंत्राचा जप करत आहात, तर ब्रह्ममुहूर्तात पाहिलेल्या अशी स्वप्ने हे सुद्धा त्याचा एक संकेत असतात की ईश्वर तुमच्या घरामध्ये आहे. नंबर 2. जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताचं शंखाचा आवाज येत असेल, मंत्राचा आवाज ऐकू येत असेल, घंटाचा आवाज किंवा एखादं नाव, जसं की कोणी तुम्हाला राम राम म्हणत आहे, असा आवाज जर तुम्हाला ऐकू येत असेल, तर हा दुसरा संकेत असतो, ज्यामधून हे समजतं की भगवंत तुमच्या घरात आलेले आहे. नंबर 3. जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी अंघोळ करून तयार होतात तेव्हा तुम्हाला एक वेगळेच सुगंध येते. हे एक विचित्र सुगंध असते, जे तुमच्या घरात कोणालाही येत नाही, फक्त तुम्हालाच जाणवतो. हे ना कोणत्याही अत्तराचे सुगंध असते, ना कोणत्याही अगरबत्तीचे किंवा अन्य कुठल्याही वस्तूचे, फक्त तुम्हालाच हे वेगळे सुगंध येते. हे सुगंध तुमच्या घरातील मंदिरातून येत आता ते घरात ज्या ठिकाणी असेल तिथे तुम्हाला हे सुगंध जाणवत आणि जितके तुम्ही तुमच्या घराच्या मंदिराजवळ जाता तितके हे सुगंध जास्त तीव्रतेने येते. हा सुगंध देवी देवतांचा असतो, ज्यामधून तुम्हाला हे समजतं की ईश्वर तुमच्या घरामध्ये वास करत आहे. आता जी नकारात्मक ऊर्जा असते, जेव्हा तिच्या घरात प्रवेश होतो तेव्हा घराच्या आत दुर्गंधी येऊ लागते. पण जेव्हा ईश्वराचा वास होतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. तुम्हाला सुगंध जाणवू लागतो की महक अतिशय छान असते, गोडसर असते, मधुर असते, जी तुमचं मन पूर्णपणे मोहून टाकते. नंबर 4. जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा त्याच वेळी जर एखादं जीव म्हणजेच कुत्रा, मांजर, गाय किंवा इतर कुठलाही व्यक्ती भिक्षुक तुमच्या दाराशी येतो आणि हे तुमच्यासोबत आठवड्यातून 3-4 वेळा सतत होत असेल की तुम्ही पूजा करत असताना ते येत असतील, तर याचा अर्थ असा आहे की ईश्वर तुमच्या घरात टकटक करत आहे.
याचे आगमन होत आहे. कारण जी गाय असते ती सुद्धा माते स्वरूप मानली. ती कुत्रासुद्धा भैरव बाबाचे प्रतीक मानलं जातं. किंवा एखादा याचक येतो तर तोही ईश्वराचा एखाद्या रूपात येतो. त्यामुळे आपण कधीही त्यांना हटकावू नये. उलट त्यांना तृप्त करायला हवे. म्हणजेच त्यांना अन्न द्यायला हवे, त्यांचा सन्मान करायला हवा. पैशाचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं दान करणं वेगळी गोष्ट आहे. पण सर्वात मोठं दान अन्नाचं, पाण्याचं मानलं जातं. नंबर 5. जर तुम्हाला रात्री झोपेदरम्यान वारंवार स्वप्न पडत असतील आणि त्या स्वप्नामध्ये मंदिर, भगवंताची मूर्ती किंवा फोटो दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्यावर भगवंताची कृपा आहे. अनेक वेळा असं होतं की तुम्ही एखादी गोष्ट घ्यायला पुढे जाता पण घेतानाच मनात काही शंका येते. सर्व काही योग्य असूनही काहीसं असं होतं की आपल्याला तो निर्णय घेण्यापासून मन थांबवतो. याचा अर्थ असा मानला जातो की तुमच्यासोबत एखाद्या देवी देवतांचा आशीर्वाद आहे. नंबर 6. ज्यांच्यावर भगवंताची कृपा असते ते श्रीमंत असो किंवा गरीब, त्यांना प्रत्येक ठिकाणी सन्मानच मिळतो. जर कोणालाही कमी मेहनतीत यश मिळत असेल तर ही भगवंताच्या कृपेची खूण आहे. भगवंत त्यांना सर्व अडचणींपासून वाचवतात. त्यांच्यावर भगवंत प्रसन्न असतात. ते प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतात. त्यांच्या जीवनात कितीही दुःख का असेना ते नेहमी आनंदीच राहतात. त्यांना कधीही कोणत्याही अडचणीपासून भीती वाटत नाही. ते प्रत्येक संकट सहज पार करतात. नंबर 7. घुबड दिसणं हे शुभ मानलं जातं. हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्वाचे स्थान दिले गेलं आहे. घुबडाला माता लक्ष्मीचं वाहन मानलं जातं. म्हणून जर तुम्हाला कुठे घुबड दिसलं तर हे अत्यंत शुभ मानलं जातं. कुठल्याही ठिकाणी अचानक घुबड दिसलं तर समजा की लवकरच माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे. नंबर 8. खाण्यापिण्याबद्दल होऊ लागलेल्या माता लक्ष्मी ज्या घरात येतात त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात. असं सांगितलं जातं की अशा घरामध्ये लोकांना भूक कमी लागते. विशेष बाब म्हणजे अशा लोकांना कमी अन्नही पुरेसे वाटू लागतात. याशिवाय अशा घरातील लोक व्यसन आणि मांसाहारापासून दूर होऊ लागतात. नंबर 9. धनाची देवी माता लक्ष्मी यांच्या स्वच्छता खूप प्रिय असते. ज्या घरामध्ये स्वच्छता असते माता लक्ष्मी त्या घरात वास करतात. याशिवाय माता लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरली जाणारी झाडू देखील खूप प्रिय असते. असं सांगितलं जातं की सकाळच्या वेळी कुठे जात असताना जर तुम्हाला एखादा व्यक्ती घराबाहेर झाडू मारताना दिसला तर हा खूप शुभ संकेत असतो. नंबर 10. शंखाचा आवाज शुभ संकेत देतो. हिंदू धर्मात शंखाला एक महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे. एवढंच नाही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो. म्हणूनच कुठल्याही शुभप्रसंगी होणाऱ्या पूजापाठ शंख वाजवला जातो. जर सकाळी उठल्यावर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर हा एक शुभ संकेत असतो. असं मानलं जातं की सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकू येणं ही तुमच्या घरी माता लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे. नंबर 11. जर तुम्हाला सलग 3 दिवस घरातून बाहेर पडताना नीलकंठ पक्षी दिसला तर समजा की भगवंतानी तुमचं ऐकलं आहे. तुमच्या लवकरच एखादी मोठी मनोकामना पूर्ण होणार आहे. नीलकंठ पक्षी दिसणे हे महादेवाच्या कृपेचे लक्षण असतं. जर तुमच्या घरासमोर वारंवार पांढरी गाय यायला लागली किंवा एखाद्या दिवशी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येऊन तिच्या वासराचं दूध पाजू लागली तर हे देखील तुमच्यावर कृपा असल्याचे स्पष्ट होते. हे दर्शन की तुमची पूजा प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होणार आहे. तर तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ.